ज्यावेळेस आपल्याकडे भाजीला काहीच नसते ना, त्यावेळेस सगळ्यांसमोर खूप मोठा प्रश्न पडतो, की आज भाजीला बनवायचं तरी काय? तर अशा वेळेत ही चमचमीत आणि रसरशीत कच्च्या बटाट्याची भाजी नक्की करून बघा. अगदी कमी साहित्यात आणि झटपट ही भाजी होते, तेही कुठलंच वाटण न घालता. अगदी लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळे आवडीने खातील. ही भाजी तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा पुरीसोबत खूप छान लागते चवीला. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 2 बटाटे घेतले आहे, कच्चे बटाटे घेतलेले आहे. ते आपल्याला छान असे सोलून घ्यायचे आहे. तुम्ही हे बटाटे न सोलता सुद्धा भाजी करू शकता. खूप छान लागते तशी सुद्धा भाजी. तर बटाटे आपले छान असे सोलून झाले, की आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. तर आपण याला मीडियम आकारामध्ये कट करून घेणार आहे. एकदम छोटे पण नाही आणि एकदम मोठे पण नाही. छोटे केले तर ती खायला जास्त मजा येत नाही आणि मोठे केले तर शिजायला वेळ घेतात. म्हणून आपल्याला मीडियम आकारामध्ये असे कट करून घ्यायचे आहे. म्हणजे ते दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही छान लागतं. तर बघा अशा प्रकारे आपल्याला मीडियम आकारामध्ये बटाटे कट करून घ्यायचे. तर बटाटे छान असे कट करून झाले, की आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि परत एकदा पाण्यामध्ये टाकून आपल्याला ठेवायचे आहे, म्हणजे त्याचा रंग बदलणार नाही. तर आपल्याला आलं, लसूण आणि जिऱ्याचं पेस्ट लागणार आहे. तर मी इथे आता 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडं आलं घेतलेलं आहे आणि 1 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे. आपल्याला याला छान असं कुटून घ्यायचं आहे. एकदम बारीकपणे आपल्याला जाडसं असं कुटून घ्यायचं आहे. तर आपण इथे कुठलंच वाटण वापरणार नाही आहोत. तर आपल्याला थोडं लसूण जास्ती घ्यायचं आहे, म्हणजे भाजीला छान टेस्ट येईल. तर बघा आपल्याला असं थोडं जाडसर असं कुटून घ्यायचं, एकदम बारीक पण आपल्याला कुटायचं नाही. आणि मिक्सरऐवजी जर आपण कुटून घेतलं ना तर खूप छान चव येते भाजीला. तर इथे फोडणीसाठी मी एक कांदा घेतलेला आहे, तो छान असा बारीक कट करून घेतलेला आहे. टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे, ते सुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचे. तर मी इथे कढईमध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा टेबलस्पून मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला छान हलका गुलाबी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. तर इथे आपला कांदा छान असा परतून झाला आहे, हलका गुलाबी रंगही आला आहे. आता यामध्ये आपल्याला कुटून घेतलेलं आलं लसूण पेस्ट घालून घ्यायचं आहे. ते पण आपल्याला छान कच्चा निघतपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. तर आता आपलं आलं लसूण पेस्ट छान असं परतून झालं आहे. यामध्ये आता आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे, बारीक कट केलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. तर मी इथे अर्धा टेबलस्पूनपेक्षा कमी थोडं मीठ घालते आहे. मीठ घातल्यामुळे जो कांदा आणि टोमॅटो आहे तो लवकर शिजणार, त्यासाठी इथे मीठ घालते आहे. आता यामध्ये आपल्याला आपल्या चवीनुसार सर्व मसाले घालून घ्यायचे. तर मी इथे 2 ते 3 टेबलस्पून तिखट घालते आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट घाला. हे कमी तिखट असल्यामुळे मी तिखटचं प्रमाण जास्त घालते आहे. धनिया पूड घालायचं आपल्याला 1 टेबलस्पून, अर्धा टेबलस्पून हळद, थोडा गरम मसाला, जिरेपूड आणि थोडं चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला मसालेसुद्धा खमंग असे परतून घ्यायचे आहे. यामध्ये आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यामुळे खरंच खूप छान चव येते. जर आपण अशी फोडणीमध्ये कोथिंबीर घातली ना तर खूप छान चव येते भाजीला. ते पण आपल्याला छान असे परतून घ्यायचे. तर आता इथे आपले मसाले छान असे खमंग परतून झालेले आहे. आता यामध्ये आपल्याला बटाटे घालून घ्यायचे आहे.
आणि बटाटेसुद्धा आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये. बटाटे छान असे आपले परतून झाले की आपल्याला झाकण ठेवून याला 5 मिनिटं छान असं वाफेवरच शिजवून घ्यायचं आहे. तर आता 5 मिनिट नंतर आपल्याला झाकण काढून परत एकदा छान असायला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे. तर मी इथे 2 बटाट्यासाठी पाऊण ग्लास पाणी घालते आहे, कोमट पाणी घालते आहे. तर 2 बटाट्यासाठी पाऊण ग्लास पाणी पुरेसं आहे. पाणी घातल्यानंतर आपल्याला हाय फ्लेमवर छान अशी उकळी आणायची आहे. उकळी आली की आपल्याला यामध्ये 1 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. यामुळे छान चव येते आणि आपल्या भाजीला छान दाटसरपणा पण येतो. नंतर आपल्याला झाकण ठेवून परत याला 7 ते 8 मिनिट मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. तर आता आपण बटाटा चेक करून घेऊया आणि आपला बटाटा इथे छान असा शिजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला घरगुती काळा मसाला असतो ना, तो घालून घ्यायचा आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर ती घालून घ्यायची. तर ज्यावेळेस तुमच्याकडे भाजीला काहीच नसेल ना, ही भाजी नक्की ट्राय करून बघा. अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये कुठलंच वाटण न घालता मस्त अशी चमचमीत आणि रसरशीत भाजी तयार होते. आणि तुम्ही घाईत असाल तर अगदी कुकरच्या 2 शिट्ट्यामध्ये सुद्धा ही भाजी मस्त अशी झटपट तयार होते. तर मंडळी बघा, कुठलंच वाटण न वापरता ग्रेव्ही बघा किती दाटसर झालेली आहे आणि रंग आणि चव तर अप्रतिम. तर आजची ही बटाटा रस्सा भाजी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.